वाटेत असं काय होईल असं अजिबातही वाटलं नव्हतं. 4 वर्षांची मुलगी, 2 बॅगा आणि मी एकटीच. आणि आम्ही निघालोय मुंबईहून वैजापूरला जाण्यासाठी. सकाळी 7 वाजताची बस होती. मग त्यासाठी लवकर उठावं लागलं. त्यामुळे झोप अजिबातही चांगली झाली नव्हती. त्यामुळे सुरुवातच खराब झाली. रिद्वीला एवढा कंटाळा आला होता ना, दीपक आम्हाला सोडवायला येणार होते. अंधारातच बाहेर निघालो. एवढी थंडी होती पण रिद्वीला काही स्वेटर घालायचं नव्हतं. बस स्टॉपवर पोहोचल्यावर कळालं की अर्धा तास बस लेट आहे. मग काहीही खाल्लेलं नव्हतं म्हणून चहा वगैरे घेतला आणि रिद्वीने मस्तपैकी बाबाला बाय बाय करून मामाच्या घरी जाण्यासाठी ती निघाली. कुठेही निघायचं म्हटलं की रिद्वीसाठी काही खायच्या गोष्टी मी बॅगमध्ये ठेवत असते. त्याचाच कामी आल्या. कारण महामंडळाची बस ना कासारा घाटाच्या अगोदर एका इतक्या थर्ड क्लास हॉटेलला थांबते की तिकडे खाण्याजोगं काहीही नसतं. त्यात मी हा वडापाव घेतला दोघींसाठी. लिटरली खराब होता. मे बी शिळा होता, आंबलेला होता. मी त्याला डायरेक्टली फेकूनच दिलं. पण नाशिकच्या अगोदर रिद्वी जरा झोपी गेली. मम्मीचे भैयाचे कंटिन्यू फोन सुरू होते की कुठे पोहोचले. मग त्यांना सांगितलं की रिद्वीने काही खाल्लं नाहीये. मग भैया बोलला की तू राहू दे, आता शिर्डीला मी येतो घ्यायला, वैजापूरपर्यंत काही येऊ नको. शिर्डीला इथे माझ्या अगोदर पोहोचले त्यामुळे ते अजून जवळ आले. देडे फाट्यावरच मी उतरून घेतलं आणि कोळपेवाडीमध्ये ना मस्तपैकी हा जिरा सोडा आणि दाबेली खाल्ली. रिद्वीने सुद्धा छान जेवण केलं. खूप जास्त भूक लागली होती आणि मग वैजापूरला जायला निघालो. आणि जाताना ना संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट असा बोर्ड बघितला आणि एवढं भारी वाटलं कारण माझ्या आयुष्यातले खूप छान दिवस मी इकडे स्पेंड केलेत. आणि मम्मी रिदूला सांगत होती की हे बघ आईचं हे स्कूल आहे बरं का, आई इकडे स्कूलला यायची. आणि ती पण खूप कुतूहलाने सगळं बघत होती. संध्याकाळी जायला लेटच झालं. 7-7:30 वाजता घरी पोहोचलो आणि रिद्वीला असं झालं होतं की आजोबा कधी येतील. ती आजोबांचं वाट बघतच किती वेळ बसली होती. मामाला तर बोलत होती की चल ना आपण आजोबांना घ्यायला ऑफिसमध्ये जाऊया. रात्री पप्पांना यायला 11 वाजले पण आजोबांना बघून रिद्वी इतकी खुश होती ना की बस. फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. बाय.